सुरुवात शिवसेनेनं केली, आता तक्रार कशाला? तुम्ही केलं की योग्य आणि भाजपनं केलं की चूक कसं? मुख्यमंत्री फडणवीसांचं शिवसेना मंत्र्यांना उत्तर. रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत, शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. मंत्रिमंडळ बैठक सोडून शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात. शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार, शिवसेनेचे मंत्री मंत्रालयातच मात्र कॅबिनेटला गैरहजर. मंत्री प्रचारात असल्यानं गैरहजर, महायुतीत वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात, सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं, महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य. महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली. पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, मुंढवामधील वादग्रस्त जमिनीची पाहणी, अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी. दिल्ली बॉम्बस्फोटाचं काँग्रेसच्या मुसलमान नेत्याकडून समर्थन, काश्मीरातल्या अत्याचाराची प्रतिक्रिया तर येणारच, काँग्रेस नेता हुसेन दलवाईकडून दिल्ली बॉम्बस्फोटाचं समर्थन. दिल्लीतील 5 जिल्हा न्यायालय बॉम्ब न उडवण्याची धमकी, 2 शाळांमध्ये सुद्धा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पुढील 2 तास न्यायालय असणार बंद. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात मंत्रालयात बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. जमाव आक्रमक होता, त्यामुळे साधूंना वाचवता आलं नाही, पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीचं स्पष्टीकरण. पुण्यातल्या अमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाहीच, पार्थ पवार आणि सहकाऱ्यांना नियमानुसार मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. अनमोल म्हात्रे यांचा भाजपत प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपात. दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपत, मालेगावच्या राजकारणाला नवं वळण, भाजपचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका. स्थानिक निवडणुका रखडण्याची शक्यता, आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध, निवडणूक आयोगाने न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार. स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. आज जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता, जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. बीडमध्ये पुन्हा मारहाणीची घटना, जमिनीच्या वादातून 4 जणांना बेदम मारहाण, भावकीतील लोकांनीच लाठाकाठ्यांनी केला हल्ला. 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मालेगावातील डोंगराळ गावातला धक्कादायक घटना. तो बिबट्या नव्हे, ती आहे रानमांजर, रानमांजराला बिबट्या समजून नाशकात घबराट, भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या नाही. महाडचे मुस्लिम शिवसेनेमध्ये, भाजपसोबत गेल्यानं मुस्लिम अजित पवारांवर नाराज, शिवसेनेचा महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का. भंडाऱ्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं, मोहाडीमधील जांभोरा ते बोरगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह, तक्रारीनंतरही अधिकाऱ्यांचा कानाडोळा, ग्रामस्थांचा आरोप. इंग्रजीत बोलत ओमरकडून दहशतवादाचं समर्थन, सुशिक्षित मुसलमानांकडून घडतोय पांढरपेशा दहशतवाद, आत्मघाती हल्ल्याचं समर्थन करताना व्हिडिओ समोर. दिल्ली स्फोट प्रकरणात आरोपी उमरच्या एका साथीदाराला अटक, जसीर बिलाल वाणी उर्फ दानिशला श्रीनगरमधून अटक, दानिशने हल्ल्यापूर्वी तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप. दिल्ली स्फोट प्रकरणी अल फला विद्यापीठ रडारवर, संस्थाचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी पाठवलं समन्स. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याच आरोपींना जामीन देऊ नका, डिजिटल अरेस्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय.
दिले. रायगडावर कचरा टाकणाऱ्यावर प्रवीण तरडे संतापले. रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावले.